नमस्कार मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो। आज जी काही परीक्षा झालेली आहे कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप बी ची, त्याच्यामध्ये साधारणतः काय गोष्टी दिसतात आपल्याला, भूगोल विषयाबद्दल काय काय अडचणी आहे किंवा भूगोल विषयाचे संभाव्य उत्तर काय दिसते आपल्याला, त्याच्यामध्ये थोडक्यात आपण बघणार आहोत गोष्टी। ठीक आहे, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिसतोय, लक्षात घ्या आपल्याला, त्यामध्ये दिसतंय काय तर लक्षात घ्या, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी उद्दिष्ट कोणते असं विचारलेलं आहे याच्यामध्ये। ठीक आहे ना, पाणलोट क्षेत्र म्हणजे काय तर थोडक्यात घ्या, लक्षात घ्या काय दिसतं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाचं पाणी हे वाहताना दिसतं, असं काहीतरी आपल्याला दिसतं पाणलोट क्षेत्र। त्यामध्ये पहिलं लक्षात घ्या काय दिसतं तर लक्षात घ्या, भूमी उपयोजन। पहिलं स्टेटमेंट काय म्हणतं लक्षात घ्या मित्रांनो, भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे, म्हणजे लक्षात घ्या हे सुद्धा त्याचं काय दिसतं आपल्याला एक उद्दिष्ट दिसतंय। त्यानंतर पुन्हा काय म्हणतात तर लक्षात घ्या, वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे क्षरण थांबणे, जे काही पाणी वाहताना दिसतंय आपल्याला ते पाणी कंट्रोलमध्ये करायचं आणि जमिनीची जी काही झीज होताना दिसतात त्याचं कंट्रोल करणे, ही ते एक मेन उद्दिष्ट दिसतं पुन्हा आपल्याला, बरोबर। आणि पुढे काय दिसतं लक्षात घ्या मित्रांनो, गुंतवणूक कमी करून उत्पादन खर्चात वाढ करणे। अशा पद्धतीचं कोणतंही याच्यामध्ये येत नाही, नेमकं लक्षात घ्या। तर याची उत्तर काय दिसतंय बरोबर असणारी कोणती तर अ आणि ब। आणि ब येताना दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2 वर। ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होताना दिसतं आपल्याला काय तर पर्याय क्रमांक 2। आणि त्यानंतरचा प्रश्न दिसतो आपल्याला पुढे कोणता तर या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे, काय अडचण नाही। लक्षात घ्या काय बोलताय, काय म्हणताय, खालील विधानांचा विचार करा असं म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये बरोबर आहे चुकीचं असं काही विचारलं नाही, फक्त विचार करा। आता पहिलं स्टेटमेंट घेऊ आपण, काय म्हणता पहिला स्टेटमेंट काय लक्षात घ्या, रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला काय म्हणतात तर शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात। लक्षात घ्या, शंभू महादेव डोंगर रांगेची सुरुवातच लक्षात घ्या आपल्याला सह्याद्री पर्वत रांगेमधील रायरेश्वर या शिखरापासून झालेली दिसते। आणि ही डोंगर रांग साधारणतः लक्षात घ्या सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यातून पुढे आपल्याला कर्नाटकमध्ये जाताना दिसतं। तर लक्षात घ्या हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर येताना दिसतं मित्रांनो। पुढचं स्टेटमेंट काय दिसतं लक्षात घ्या, सातपुडा पर्वतरांगेमुळे काय म्हणताय, नर्मदा व तापी या दोन नद्यांचे खोरे हे वेगळे झालेले दिसते। लक्षात घ्या मित्रांनो, काय म्हणताय, आपल्याला दिसतंय महाराष्ट्राच्या उत्तरेकडे अशा पद्धतीने ही सातपुडा पर्वतरांग दिसत आहे, याच्या उत्तरेकडून आपल्याला ही नर्मदा नदी वाहताना दिसते मित्रांनो। नदी वाहताना दिसते आपल्याला नर्मदा नदी, आणि त्याच्या दक्षिणेकडे वाहताना दिसते मित्रांनो आपल्याला ही तापी नदी। म्हणजे लक्षात घ्या या सातपुडा पर्वतरांगेने, या आपल्याला दिसत आहे सातपुडा पर्वतरांगेने दिसत आहे काय तर नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची खोरी काय दिसते हे आपल्याला सेपरेट करताना दिसते नेमकी। पुढचं लक्षात घ्या काय म्हणताय, हे स्टेटमेंट आपलं बरोबर आहे ना दुसरं। त्याच्यानंतर सी मध्ये काय म्हणतं लक्षात घ्या, हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। ठीक आहे ना, असा हा प्रश्न दिसत आहे। या ठिकाणी दिसतं आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय दिसतं, इथे दिसतं आपल्याला काहीतरी अशी ही हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांग। या हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांगेच्या उत्तरेकडून दिसतं आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो ही गोदावरी नदी वाहताना आपल्याला दिसतं, कोणती नदी तर ही गोदावरी नदी वाहताना दिसत आहे। आणि त्याच्या दक्षिणेकडून वाहताना दिसतं आपल्याला ही भीमा नदी वाहताना दिसत आहे। ठीक आहे, तर लक्षात घ्या स्टेटमेंट तेच विचारलेलं काय तर हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांग ही जी दिसते आपल्याला हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर रांग यांनी काय तर लक्षात घ्या गोदावरी आणि काय तर भीमा या दोन नद्यांची खोरी काय केलेली ही सेपरेट केलेली दिसते, असं हे काय दिसतं तर तिसरं, तर हेही बरोबर दिसतं आपल्याला। आणि चौथं शेवटी काय म्हणतं लक्षात घ्या, याच्यामध्ये गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमाळा व अजिंठा डोंगर रांग आहे, ही इकडे तुम्ही वाटल्यास काय लक्षात घ्या, इकडे दिसतंय या पद्धतीने आपल्याला काय तर ही सातमाळा रांग आणि इकडे काय पुन्हा दिसतं आपल्याला ही अजिंठा डोंगर रांग। ठीक आहे ना, या डोंगर रांगेच्या उत्तरेकडून दिसतं आपल्याला कोणती नदी तर ही तापी नदी वाहताना दिसते मित्रांनो। नदी वाहताना दिसते आपल्याला तापी, आणि या पद्धतीनं दक्षिणेकडून वाहताना दिसतं आपल्याला ही गोदावरी नदी। तर स्टेटमेंट आपलं तेच दिसतं, काय लक्षात घ्या काय म्हणताय, इकडे गोदावरी व तापी या दोन नद्यांना वेगळी करणारी रांग कोणती तर ती आपली ही सातमाळा व अजिंठा। तर हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसत आहे। म्हणजे लक्षात घ्या इथं काय दिसत आहे, इथे ए आहे फक्त, इथे बी, ए आणि बी फक्त दोन दिलेले आहे, त्याच्यानंतर ए बी सी या पद्धतीने दिलेलं आहे। तर चारही विधान आपले बरोबर आहे, तर कोणतं येणार आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू आपण, पुढे काय म्हणतात पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणता लक्षात घ्या, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत, प्रश्न विचारला सरळ विचारलेला प्रश्न काय तर चुकीची विधान आहे। ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणतात लक्षात घ्या, काय पहिला स्टेटमेंट काय तर कामठी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे असं म्हणतंय हे। ठीक आहे, हे आम नदीच्या खोऱ्यात नाही मित्रांनो, तर लक्षात घ्या हे कुठे आहे तर हे आपलं कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये दिसतं आपल्याला। कुठे दिसतंय हे कन्हान नदीच्या खोऱ्यामध्ये, या कन्हान नदीच्या दक्षिणेकडे दिसतं आपल्याला कोणतं शहर दिसतं तर हे कामठी शहर दिसतं मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर पुढे काय म्हटलं लक्षात घ्या, वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्रात आपल्याला चंद्रपूर व यवतमाळ हे जिल्ह्यात आपल्याला विभागलेले दिसत आहे। काय वर्धा नदीचे कोळसा क्षेत्र हे आपल्याला चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यात विभागलेले दिसतात मित्रांनो। तर हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसत आहे। ठीक आहे, याच्यामध्ये यवतमाळ मधील वणीचा भाग येणार मित्रांनो। ठीक आहे, पुढे काय म्हणता लक्षात घ्या, तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर
ब हे बरोबर. पुढे काय म्हणतात, क मध्ये काय म्हणतात लक्षात घ्या, सी मध्ये उमरेड कोळसा क्षेत्र हे कन्हा नदीच्या खोऱ्यात आहे. ठीक आहे, तर हे नेमकं लक्षात घ्या, स्टेटमेंट आपलं चुकीचं. इथं काय पाहिजे होतं नेमकं, तर या ठिकाणी पाहिजे होतं आम. या ठिकाणी पाहिजे होतं काय मित्रांनो, आम पाहिजे होतं. झालं कसं नेमकं, फक्त या ठिकाणी आम आणि या ठिकाणी कनान दिसत आहे, हे फक्त कुठेतरी इंटरचेंज पाहिजे होतं. हे रिप्लेस केले की हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर येणार. ठीक आहे ना. फक्त लक्षात घ्या, आपल्याला काय दिसतंय आतापर्यंत, ब हे स्टेटमेंट बरोबर दिसत आहे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आणि ए ही स्टेटमेंट आपल्याला काय दिसतंय, आपल्याला इथं चुकीचं दिसत आहे. ड स्टेटमेंट बघू आपण काय दिसतं याच्यामध्ये. काय म्हणतात याच्यामध्ये, महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी. ठीक आहे ना, अणुभट्ट्याच्या बद्दल दिलेला प्रश्न. काय म्हणता लक्षात घ्या, अणुविद्युत केंद्राच्या बाबतीत महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी काय म्हणताय, कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा, कॅनडाच्या सहाय्याने काय म्हणताय अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आलेल्या आहेत असं म्हणताय हे नेमकं. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा काहीतरी इंटरचेंज करण्यासारखी गोष्ट काय, तर लक्षात घ्या, अप्सरा जी आहे नेमकी, अप्सरा जी आहे ही नेमकी काय दिसतं आपल्याला, ही दिसतं आपल्याला ब्रिटनच्या सहाय्याने तयार केलेली गेलेली आहे. ब्रिटनच्या सहाय्याने तयार केलेली गेलेली आहे. कधी, ही तर 1956 मध्ये. आणि त्यानंतर दिसतं आपल्याला सायरस, तर ही कोणाच्या सहाय्याने, तर ही केलेली गेलेली आपली ही कॅनडाच्या सहाय्याने. कोणाच्या सहाय्याने, ही कॅनडाच्या सहाय्याने केली गेलेली, ही नेमकी कधी, तर 1960 मध्ये. त्यानुसार लक्षात घ्या, आपल्याला हे सुद्धा स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला, हे चुकीचं दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, आता पुढचा भाग लक्षात घ्या. पुढचा भाग इथं बोललो होतो आपण, काय बोललो होतो, हा 13व्या प्रश्नाबद्दल बोललो होतो. काय, तर पहिलं स्टेटमेंट आपल्याला दिसत होतं चुकीचं. ठीक आहे, बोलतो एकदा पुन्हा, पहिलं स्टेटमेंट आपल्याला चुकीचं दिसत होतं, त्यानंतर दुसरं सुद्धा, तिसरं हे बरोबर होतं आणि चौथं सुद्धा काय दिसत होतं आपल्याला, हे चुकीचं दिसत होतं. चुकीची विधाने विचारली गेली होती नेमकी, तर काय दिसतं आपल्याला, पर्याय क्रमांक काय दिसतंय नेमकाचा 4 हा बरोबर दिसतोय. ठीक आहे, उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर दिसतंय आता दिसतोय क्वेश्चन नंबर आपला 14. ठीक आहे, पुढे काय म्हणताय, खालील विधाने पहा म्हणताय. प्रश्न काय विचारलेला नाही, काय म्हणताय, पहिलं विधान काय म्हणताय, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर या ठिकाणी आहे म्हणताय. तर मित्रांनो हे बरोबर दिसतं आपल्याला. ठीक आहे, पुढे काय म्हणता लक्षात घ्या, फुले यशोदा हे गव्हाचे वाण आहे म्हणताय मित्रांनो. ठीक आहे, हे गव्हाचे वाण नाही, तर लक्षात घ्या, हे आहे रबी ज्वारीचे वाण. हे कशाचे वाण दिसतं आपल्याला, हे रबी ज्वारीचे वाण आहे, तर गव्हाचे वाण नाही मित्रांनो हे. ठीक आहे, त्यामुळे स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला, हे चुकीचं दिसतंय. पुढचा प्रश्न काय म्हणता लक्षात घ्या, महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई या ठिकाणी होते. ठीक आहे ना, मुंबई या ठिकाणी होते म्हणताय, पण लक्षात घ्या, आता हे जे कार्यालय दिसतं आपल्याला कुठे दिसतंय, हे राहुरी या ठिकाणी. कुठे दिसतं आपल्याला, हे राहुरी या ठिकाणी. पण विचारलेलं आहे मुंबई या ठिकाणी होते म्हणताय, तर अगोदर मुंबईलाच होते, पण आता कुठे आहे, राहुरीला आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा काय दिसतं आपल्याला, हे बरोबर दिसतं. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय लक्षात घ्या, ए आणि सी बरोबर, म्हणजे कुठे दिसतं आपल्याला ए आणि सी बरोबर, कुठं, तर हे पर्याय क्रमांक 2. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं आपल्याला काय, तर पर्याय क्रमांक 2 येताना दिसतंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आता. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला 15वा प्रश्न. याच्यामध्ये काय म्हणता लक्षात घ्या मित्रांनो, खालीलपैकी कोणती विधाने ही महाराष्ट्राच्या पर्जन्यमानाबद्दल कशी आहे म्हणतात, ही तर अचूक म्हणजे काय बोलतो आपण, तर ही बरोबर विधाने विचारलेली आहे. ठीक आहे ना, बरोबर असणारी विधाने विचारलेली या ठिकाणी. पहिलं विधान काय म्हणताय लक्षात घ्या, पहिलं विधान काय म्हणताय, महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी, पावसाळा सुरू होताना दिसतं आपल्याला साधारणतः, तेव्हा म्हणजे काय थोडक्यात पावसाळा कधी सुरू होताना दिसतं आपल्याला, जून महिन्यात सुरू होताना दिसतं. ठीक आहे ना, त्या काळात म्हणताय, काय म्हणताय लक्षात घ्या, पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार हा कमी कमी होत जातो असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, साधारणतः काय गोष्ट दिसते आपल्याला, की महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असणाऱ्या विदर्भामध्ये तापमान हे अगदी जास्त दिसते आपल्याला. ठीक आहे, कोणाच्या तुलनेत तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे म्हणजे काय, तर कोकण आहे आपला, किंवा मग साधारणतः म्हणू शकतो आपण पश्चिम महाराष्ट्र. या तुलनेत साधारणतः काय दिसते आपल्याला, काय दिसतं इकडे विदर्भामध्ये तापमान जास्त दिसतं, पूर्वेकडे तापमान जास्त दिसत आहे, आणि त्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडे काय दिसतंय, हे तापमान कसं दिसतं आपल्याला, हे कमी दिसत आहे. होते कसं भाग नेमकं लक्षात घ्या, जर पूर्वेकडे तापमान जास्त असलं तर वायुभार कसं असणार, तो नेमका कमी असणार. ठीक आहे, आणि जर पश्चिमेकडे जर तापमान कमी असलं तर वायुभार कसा असणार, हा जास्त. म्हणजे नेमकं काय दिसतं लक्षात घ्या, की पश्चिमेकडे वायुभार कसा असणार, तो जास्त. ठीक आहे, आणि पूर्वेकडे वायुभार कसा असणार, तर तो नेमका हा कमी असणार. त्यानुसार दिसतं लक्षात घ्या, हेच विचारलं इथं, पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार काय होत जातो, कमी होत जातो. तर स्टेटमेंट काय दिसतं इथं लक्षात घ्या आपल्याला, हे बरोबर दिसत आहे. पुढचा भाग काय म्हणतात, पुढचा स्टेटमेंट काय म्हणतात, महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण ही प्रामुख्याने काय, तर लक्षात घ्या, नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर अवलंबून आहे म्हणताय. ठीक आहे ना, हे प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर नाही मित्रांनो. ठीक आहे, तर हे कशावर डिपेंड करते लक्षात घ्या, पर्वत. हे डिपेंड करताना दिसतं आपल्याला काय, तर लक्षात घ्या, पर्वत. त्याच्यामध्ये कोणता पर्वत येताना दिसतं आपल्याला, एक सह्याद्री येताना दिसतंय.
ठीक आहे. त्याच्यानंतर येताना दिसतंय आपल्याला सातपुडा येताना दिसतंय. ठीक आहे. मग पुन्हा काही डोंगर रांगा सुद्धा दिसतात आपल्याला, काही डोंगर रांगा सुद्धा दिसतात मित्रांनो आपल्याला. ज्या डोंगर रांगामध्ये येताना दिसतं आपल्याला सातमाळा येताना दिसतंय, अजिंठा येताना दिसतंय, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग येताना दिसतंय, शंभू आणि महादेव डोंगर रांग येताना दिसतात. म्हणजे लक्षात घ्या की जास्तीत जास्त प्रामुख्याने कशावर डिपेंड करते, लक्षात घ्या, महाराष्ट्राचं पर्जन्याचं वितरण हे पर्वत आणि काय तर आपला डोंगर रांगा, याच्यामध्ये नैसर्गिक वनस्पतींचा समावेश होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंट काय दिसतंय आपल्याला, हे चुकीचं. पुढचं काय दिसतंय स्टेटमेंट, हे सी मध्ये काय विचारलेलं आहे, नैऋत्य मोसमी वारे हे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा काय म्हणताय, घाटमाथ्यावरून कुठे जात आहे, हे पूर्वेकडे जात आहे, तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती काय होती, ही वाढते म्हणतोय मित्रांनो. ठीक आहे ना. आपण बघितलेलं काय बघितलेलं जेव्हा की असा हा सह्याद्री दिसतोय आपल्याला काहीतरी. ठीक आहे ना. असा हा सह्याद्री दिसताय. जेव्हा ही मोसमी वारे काय करतात, सह्याद्री हा ओलांडतात आणि सह्याद्री ओलांडून कुठे येत आहे तर लक्षात घ्या, घाटमाथ्याच्या पूर्वेकडे, म्हणजे का तर सह्याद्रीच्या उतरणीच्या भागात येताना दिसतं आपल्याला. मावळचा भाग आहे, देशचा भाग आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे. या ठिकाणी यांची बाष्पधारण शक्ती काय होऊन जाते, नेमकी ही वाढून जाते. ठीक आहे. हेच याच्यामध्ये विचारलं काय तर लक्षात घ्या, घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती काय होऊन जाते, नेमकी ही वाढून जाते नेमकी. तर हे स्टेटमेंट सुद्धा काय दिसतं आपल्याला, बरोबर दिसतं. ठीक आहे. पुढचा भाग काय म्हणता लक्षात घ्या, पुढचं डेस्ट स्टेटमेंट काय म्हणताय, विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचं प्रमाण काय होते, हे वाढत जाते नेमकं. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसतं. ठीक आहे ना. आपल्याला माहित आहे विदर्भाचे दोन भाग पडतात, एक पश्चिम विदर्भ, दुसरा पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे, कोणाच्या तुलनेत तर आपलं पश्चिम विदर्भाच्या तुलनेत. तर हे स्टेटमेंट आपलं कसं तर बरोबर. ठीक आहे ना. विचारली का आपल्याला ही इथे बरोबर असलेली विधाने, म्हणजे अचूक विधाने विचारलेली होती नेमकी, लक्षात घ्या. अचूक विधाने कोणती कोणती, ए, सी आणि डी. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला बसताना दिसत आहे. ठीक आहे. तर म्हणजे काय, या 15व्या क्वेश्चनचं उत्तर काय दिसतं लक्षात घ्या आपल्याला, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो आपण, काय दिसतं लक्षात घ्या. नद्यांच्या बाबतीतला प्रश्न आहे मित्रांनो. काय म्हणता लक्षात घ्या, खालीलपैकी विधाने कोणती विधाने बरोबर आहेत, बरोबर विधाने कोणती नेमकी, हे विचारलेलं आहे. काय याच्यामध्ये पहिला स्टेटमेंट काय दिसतं लक्षात घ्या, वैतरणा, तानसा, उल्हास, काय म्हणताय, वैतरणा आणि तानसा या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत असं म्हणताय. ठीक आहे ना. काय म्हणताय, वैतरणा आणि तानसा या उल्हास नदीच्या उपनद्या आहेत असं म्हणताय मित्रांनो. पण लक्षात घ्या आपल्याला कोकणामध्ये वैतरणा व उल्हास या दोन्ही नद्या काय दिसतात आपल्याला, हे स्वतंत्र नद्या दिसतात मित्रांनो आपल्याला. या दोन्ही नद्या कशा दिसतात मित्रांनो आपल्याला, ह्या दोन्ही स्वतंत्र नद्या दिसतात आपल्याला. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये वैतरणेची उपनदी कोणती दिसते, ही तानसा काय दिसते आपल्याला, ही वैतरणेची उपनदी दिसत आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला मित्रांनो, चुकीचं. कारण वैतरणा आणि तानसा ही उल्हासच्या उपनद्या नाहीत. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय म्हणतात, ब मध्ये काय म्हटलेलं आहे, काय तर खानापूर पठाराच्या दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे थोडक्यात काय, तर रायरेश्वरापासून आपल्याला दिसत आहे शंभू डोंगर रांग, त्याच्यानंतर ही महादेव डोंगर रांग. ठीक आहे ना. आणि इकडे दिसतं आपल्याला काय, हे दिसतं आपल्याला खानापूरचे पठार. हे दिसतं आपल्याला काय दिसतं, हे दिसतं खानापूरचे पठार, खानापूर पठार. ठीक आहे. आणि या डोंगर रांगेच्या दक्षिणेकडनं अशा पद्धतीने जी नदी वाहते त्या नदीचं नाव काय दिसतं आपल्याला, कृष्णा. ठीक आहे. आता हे जे मी काय बोललो सगळं हे रिलेट करायचं, स्टेटमेंटशी रिलेट करायचं. काय म्हणताय, खानापूर पठाराच्या दक्षिणेकडून दिसतं आपल्याला काय, तर लक्षात घ्या कृष्णा नदीचे खोरे, इथं खानापूरचे पठार. ठीक आहे ना. आणि याच्या दक्षिणेकडे काय दिसतं आपल्याला, कृष्णा नदीचे खोरे. तर लक्षात घ्या बस स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. ठीक आहे ना. पुढे काय म्हणता लक्षात घ्या, मन्याड ही नदी गोदावरी नदी खोऱ्यात आहेत. ठीक आहे ना. आता गोदावरीची उपनदी कोण, मांजरा. गोदावरीची उपनदी कोण, मांजरा. आणि त्या मांजरेची उपनदी कोण, तर लक्षात घ्या मन्याड. ठीक आहे ना. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय दिसतं मित्रांनो आपल्याला, बरोबर दिसत आहे. विचारलेलं काय तर लक्षात घ्या, बरोबर असलेली विधाने विचारलेलं आपल्याला ब आणि क, म्हणजे काय बी आणि सी आपल्याला बरोबर दिसत आहे. तर कुठे दिसतंय हे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. कुठे दिसतंय, हे पर्याय क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे ना. 16व्या प्रश्नाचं उत्तर दिसतं पर्याय क्रमांक 4. पुढला प्रश्न घेऊ आता. काय म्हणता लक्षात घ्या, सोपा प्रश्न आता जनगणनेच्या संदर्भातला प्रश्न आहे. ठीक आहे ना. जनगणनेवर साधारणतः एक तरी आपला प्रश्न दिसतोय. ठीक आहे ना. काय म्हणता लक्षात घ्या, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येत वाढ झालेली आहे. ठीक आहे ना. ऋणात्मकरित्या वाढ झालेली, वृद्धी दर कसा हा ऋणात्मक आहे. त्याच्यामध्ये काय दिसतं लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे काय, तर मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि काय तर रत्नागिरी. ठीक आहे ना. म्हणजे काय दिसतं, याचं उत्तर आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक 2. मुंबई शहरमध्ये काय लक्षात घ्या आपल्याला, किती तर
मुंबईमध्ये दिसतं आपल्याला -7.56 इतकी वाढ झालेली दिसते, म्हणजे घट झाली नेमकी ही. ठीक आहे ना. सिंधुदुर्गमध्ये गेलं साधारणतः काय दिसतं आपल्याला, लक्षात घ्या, तिथे दिसतं आपल्याला 2.2. ठीक आहे ना, -2.2. आणि रत्नागिरीमध्ये दिसतं आपल्याला काय, तर लक्षात घ्या -4.8. अशा पद्धतीने आपल्याला ही वृद्धी दर दिसते आपल्याला. ठीक आहे ना, हा ऋणात्मक वृद्धी दर दिसतो मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता प्रश्न क्रमांक 18 दिसतोय. काय म्हणताय याच्यामध्ये, काय लक्षात घ्या, खालील विधाने विचारात घ्या असं म्हटलेलं आहे. प्रश्न काय, हे नाही विचारलं, चुटकी बरोबर काय विचारलं नाही, फक्त विचारात घ्या म्हणतात. ठीक आहे ना. याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट काय, लक्षात घ्या, पहिलं स्टेटमेंट काय. ठीक आहे ना. चिनाब नदी ही झोजिला खिंडीजवळ म्हणताय, झोजिला खिंडीजवळ उगम पावते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे ना. पण लक्षात घ्या की झोजिला खिंडीजवळ उगम पावत नाही. ही झास्कर पर्वत रांगेमध्ये जी खिंड आहे कोणती, तर ती आपली बारालाचा खिंड. कोणतीही, बारालाचा खिंड. ठीक आहे ना. त्या बारालाचा खिंडी जवळ लक्षात घ्या आपल्याला कोणती नदी, तर चिनाब ही नदी उगम पावताना दिसते, झोजिला नाही. ठीक आहे ना, झोजिला नाही. त्याच्यामुळे स्टेटमेंट काय दिसतं आपल्याला, हे चुकीचं. ठीक आहे ना. पुढचं स्टेटमेंट ब मध्ये काय विचारलं, लक्षात घ्या, ब मध्ये काय विचारलेलं आहे, रावी नदीचा उगम हा रोहतांग खिंडीजवळ होतो. ठीक आहे ना. तर ही बरोबर आहे. ठीक आहे ना. रोहतांग खिंडीजवळ टेकड्या दिसतात आपल्याला कोणतं, तर कुल्लू टेकड्या. कोणत्या टेकड्या दिसतात आपल्याला, त्या कुल्लू टेकड्या. या कुल्लू टेकड्याच्या भागातून रोहतांग खिंडीजवळ लक्षात घ्या आपल्याला रावी नदीचा उगम होताना दिसतं. स्टेटमेंट हे बरोबर आपलं. ठीक आहे ना. सी मध्ये काय विचारलं, लक्षात घ्या, सी मध्ये सतलज नदीचा उगम हा कुठं होताना दिसतं आपल्याला, राकस सरोवराजवळ. कुठं होताना दिसतं, तो राकस सरोवराजवळ, राकस तलावाजवळ उगम होताना दिसत आहे. हे ठिकाण कुठं, तर हे ठिकाण दिसतं आपल्याला कुठं, मानसरोवर जवळ. कुठे दिसतं आपल्याला, हे मानसरोवर जवळ दिसत आहे. ठीक आहे ना. मानसरोवर जवळ असणार काय, तर आपला राकस तलाव किंवा राकस सरोवर या ठिकाणातून होताना दिसतं आपल्याला सतलज नदीचा उगम. तर याचं काय लक्षात घ्या, आता काय दिसत आहे, बी आणि सी काय दिसतं आपल्याला, हे बरोबर. ठीक आहे ना. इथे काय दिसतं लक्षात घ्या, आता खाली इथं प्रश्न खाली दिसते आपल्याला मित्रांनो. काय म्हणतात प्रश्न, काय म्हणताय, वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे. ठीक आहे ना. तर बी आणि सी आपलं बरोबर आहे. ठीक आहे. तर कुठे येताना दिसतं आपल्याला, हे पर्याय क्रमांक कुठे येताना दिसतं आपल्याला, हे 3 मध्ये येताना दिसतं बी आणि सी. ठीक आहे ना. त्यानंतरचा प्रश्न बघू आता. त्यानंतरचा प्रश्न काय, सोपा प्रश्न आहे एकदम. ठीक आहे. पण फॅक्च्युअल डाटा एकदम बिलकुल फॅक्ट्स आहे. ठीक आहे ना. काय म्हणता लक्षात घ्या याच्यामध्ये. ठीक आहे ना. जरा ट्रिकी प्रश्न आहे पण सोपा आहे. काय म्हणता लक्षात घ्या, काय, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे. ठीक आहे ना. तर कुठे दिसतं आपल्याला, हे कुठे दिसत आहे, तर गडचिरोलीमध्ये दिसत आहे. आणि गडचिरोलीमध्ये ठिकाण कोणतं, तर ते आपलं सुरजागड. कोणतं ठिकाण, हे आपलं सुरजागड. या ठिकाणी दिसतात सर्वात जास्त साठे दिसतात आपल्याला महाराष्ट्रामध्ये लोहखनिजाचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू एकदा, जोड्या लावासाठी प्रश्न आहे, सोपा प्रश्न. याच्यावर भरपूरदा आपण बोलत आलो. ठीक आहे ना. लक्षात घ्या काय बोलताय याच्यामध्ये. ठीक आहे ना. याच्यामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे ना. एका बाजूला काय दिलेला, हवामानाचा प्रकार दिलेला आहे, आणि एका बाजूला दिलेलं कोकण. कोकणने हवामानाचे काही वर्गीकरण केलेलं आपल्या भारतामध्ये, आणि ते कोणत्या प्रकारच्या हवामानामध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे ना. काय म्हणता लक्षात घ्या, पहिलं काय, CWG. ठीक आहे ना. CWG हा कुठे येताना दिसतं आपल्याला, मिझोथर्मल मध्ये येताना दिसतं. कुठे येताना दिसतो आपल्याला, मिझोथर्मल मध्ये येताना दिसत आहे. त्यानंतर काय, तर लक्षात घ्या BWHW हा कुठे येताना दिसतोय, तर लक्षात घ्या आपल्याला, हा काय, तर उष्ण वाळवंटे प्रदेशामध्ये येताना दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर DFC हा येताना दिसतं आपल्याला कुठे, तर लक्षात घ्या थंड आणि आर्द्र हिवाळी प्रदेशामध्ये येताना दिसत आहे. आणि त्यानंतर AMW हा कुठे, तर लक्षात घ्या, हा दिसतं आपल्याला उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये येताना दिसत आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपण आजपर्यंत अभ्यास करताना थोडक्यात जास्तीत जास्त आपल्या क्लासमध्ये सुद्धा, नोट्समध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण काय केलेलं, AMW याच्यावर मोठ्या प्रमाणात बोलत आलो गेलेलो. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये बोललेलं काय, तर उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाचा प्रदेश, उष्णकटिबंधीय मोसमी हवामानाचा प्रदेश, याच्यावर भरपूरदा क्वेश्चन घेतलेले सुद्धा, प्रॅक्टिस सुद्धा केलेली आपण याच्यावर. ठीक आहे ना. त्या डी साठी 3 लागताना दिसतंय. ठीक आहे ना. बघा हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, इथे दिसतंय डी साठी काय, तर 3. ठीक आहे ना. बाकी कुठंच नाही. याच्यावरून तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकले असते, तर काय त्याचं उत्तर दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, भूगोलचे हे काय दिसतंय, संभाव्य उत्तर दिसतात. ठीक आहे ना. पण शेवटी आयोगाचे आन्सर की येणार, त्याच्यामध्ये काय चेंजेस होतील ते आपल्याला कळेल काही दिवसातच. ठीक आहे. पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच तुमच्या नोटिफिकेशन मध्ये येतील.